नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण 4 टक्सची कटिंग करणार आहोत. 36 छातीचा 4 टक्स ब्लाऊज आहे. हे ब्लाऊज पीस साडीतलं आहे आणि हे आपलं अस्तर. तर आपण करूया याची कटिंग. तर सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत उंची आहे 15ची. शिवून ब्लाऊज होतो 14 इंच. 14 इंचावर हा ब्लाऊज पूर्ण शिवून होणार. तर सगळ्यात अगोदर आपण उंची बघूया. 15.5ची जरी उंची घेतली तरी 14.5वर ब्लाऊज शिवून एकदम व्यवस्थित होतोय. तर मी 15.5च घेते कारण कस्टमरची हाईट जास्त आहे. शोल्डर टाकूया आपण 5.5 इंच. तसंच आपण शोल्डर टाकल्याच्या नंतर थोडंसं खाली पण आपल्याला 5.5वर एक पॉईंट द्यायचा. वरच आपण मोंड्यासाठी पण एक मार्क करणार आहोत. 36 छातीचा ब्लाऊज आहे. त्याच्यानंतर आपल्याला चौथा भाग काढायचा 36चा आणि 36चा चौथा भाग येतो 9 इंच. त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत 2 इंच जास्त. 1.5 इंचावर आपण एक मार्क केला. तसाच आपण 1 इंचावर एक केला आणि आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आकार देऊन झालाय. आता हे माप किती आलं आपलं 11 इंच. तसंच खाली आपल्याला घ्यायचं आहे 10.5 इंचावर एक पॉईंट. आता 2.25 इंच गळ्यासाठी आपण घेणार. पाठीमागचा गळा आहे तर आपण 10 इंचाचा गळा घेऊ. शिवून 9.5चा होऊन जातो. 3 इंच मी ब्रॉडसाठी ठेवते. थोडासा रुंदावून गळा येईल आणि गळा आपल्याला आता आखून घ्यायचा आहे. गोलच गळा आहे, याच्यामध्ये डिझाईन वगैरे काहीच नाही. आता याला कट करायचं आहे. तर पाठीमागचा भाग आहे तर आपण पाठीमागच्याच मोंडा कट करणार. जो फ्रंट आहे हा नंतर कट करायचा आहे. आता गळा आपण हा नंतर कट करू. थोडंसं मी हुकलूक पट्टीसाठी थोडीशी जागा ठेवली. जेवढं आपण शिवण्यामध्ये घालतो तेवढंच आपल्याला बाहेरच्या बाजूने ठेवायचं आहे. म्हणजे पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग हे एकदम हा बरोबर बसतो. ज्यावेळेस आपण हुक लावतो ना ब्लाऊजला त्यावेळेला पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग एकदम परफेक्ट असा बसतो. आणि ज्यावेळेस आपण हुकलूक पट्टीची जागा सोडत नाही तर त्यावेळेला पाठीचा भाग हा जास्त होतो आणि समोरचा भाग कमी होतो. तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. आता आपण हे थोडंसं प्रेस करू म्हणजे आहे तसं आपल्याला छापल्या जातं आणि मग आपल्याला जो समोरचा मोंडा घ्यायचा आहे अडचण येणार नाही. अशा पद्धतीने हा आला फ्रंट मोंडा. आता ही लाईन थोडीशी बाहेरून आली तर कटिंग करताना आपल्याला ह्या लाईनवर कटिंग करायची. 2.25 इंच गळा बरोबर आहे. 6.5 इंच आपल्याला खाली घ्यायचा आहे. अशा पद्धतीने. आता हा 4 टक्स ब्लाऊज आहे तर याला कशा पद्धतीने कटिंग करायची तर आपण बघूया. आता 4 टक्स असल्याच्या नंतर आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची. तर क्रॉस पट्टी आपण पेपरवर जर कटिंग केली तर पेपर कटिंगसाठी 1 इंच आपण जास्त आपल्याला अस्तरवर कटिंग करावं लागते. तर आता आपल्याला हा काय पेपर वगैरे काही नाही तर आपण याच्यामध्ये काय करणार आहोत डायरेक्ट अस्तरवरच 1 इंच जास्त घ्यायचं आहे. बरोबर, हे झालं 1 इंच जास्त. आता इथं काय होतं आपल्याला टक्स येतो 0.5 इंचाचा तरी आपल्याला टक्स येऊन जातो. आता 1 इंच आपण याच्यामध्ये जास्त घेणार. ते हे 1 इंच जास्त आलं.
आता हे 1 इंच जास्त झाल्याच्या नंतर आता आपण इथं अर्धा इंचाचा टक्स घेणार, बरोबर. मग अर्धा इंच कापड पुन्हा एकदा कमी होणार. तर आपल्याला त्याच्यासाठी पण थोडंसं पाऊण इंच, अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी, 1.25 इंच, म्हणजे ही पट्टीच आपल्याला 1.25 इंचाची घेतली तरी पण चालते. पण आता आपण क्रॉस पट्टी घेणार, तर आपण इथपासून 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि इथं 1.5 इंचाचा एक पॉईंट द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं क्रॉस पट्टी अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायची. तुम्ही सरळ सरळ जरी आखून घेतली तरी चालते, पण क्रॉस पट्टीला आकार कसा असतो हे तुम्हाला पण माहीत आहे. तर थोडंसं फक्त आकार द्यायचा आहे. आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे. टक्स आपला आला पाहिजे ह्या लाईनपासून जवळजवळ 4.25 इंच आणि वरती आला पाहिजे 1.5 इंच. 1.5 इंच, 1 इंचाचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे हा. याच्यापेक्षा कमी घ्यायचा नाही, कारण मग ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित येणार नाही. हा एक आपला टक्स झाला. अर्धा इंचाचाच झाला हा. फक्त आपल्याला टक्स कुठला जास्त घ्यायचा आहे, हा जास्त घ्यायचा आहे. बाकीचा नॉर्मल पद्धतीने जरी घेतला तरी पण चालते. अशा पद्धतीने हा 4 टक्स ब्लाऊजची कटिंग पूर्ण झाली. पुन्हा एकदा सांगते, आपली उंची इथपासून एवढी आहे तेवढीच आहे. फक्त आपण खालच्या बाजूने 1.25 इंच वाढवले, बाकी कुठंच काही केलं नाही. बाकीचं आहे तसंच आपल्याला याची कटिंग करायची. आता आपल्याला याच्यामध्ये वाढवायचं कशातच नाही. ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो तर आपण नक्कीच क्रॉस पट्टीमध्ये जास्त कपडा घेतो, बाकी कुठं घेत नाही. आता हे थोडंसं आपण कट करू, कारण हे जास्तच होईल. हे कट कोणतं केलं, जे आपण हे हुकलोक पट्टीसाठी एक्स्ट्रा घेतलं तर ही लाईन आहे, तर मी एवढं कट केलं, कारण मी शिवण्यामध्ये एवढंच कपडा दाबते, बाकीचं काहीच नाही. अशा पद्धतीने याची कटिंग झाली. तर आपण बघूया याची बाही कटिंग करायची, तर ती कशा पद्धतीने झाली पाहिजे. तर आपल्याला 9.25 किंवा 9.5ची घडी घ्यायची. बाही आहे कस्टमरची 5 इंच, तर त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत 6 इंचावर एक पॉईंट. घडी आली आपली 9.25ची. 2.5 इंचावर पुढं मी थोडंसं पॉईंट दिला. 6 इंच दंड घेर आहे, त्याच्यामध्ये मी 2 इंच मिक्स केले आणि अशा पद्धतीने याला आकार देऊन घेतला आहे. आता याची जवळजवळ कटिंग ही पूर्ण झाली. तर आपण बघूया आता डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची. तर तुम्हाला मी याच्या अगोदरचे पण व्हिडिओ शेअर केलेलेच आहे कटिंग कशी करायची. तर सगळ्यात अगोदर आपण काढणार आहोत बाही. आता अगोदर काढायचा आपल्याला पाठीचा भाग.
पाठीचा भाग काढल्याच्या नंतर आता आपण फ्रंट भाग काढणार आहोत. तर अशा पद्धतीने जरी काढला तरी काही अडचण नाही. दोन्ही बाजू आपण खुल्या ठेवल्यात, समोरची बाजू पण आणि माझ्याकडची बाजू पण. कापड भरपूर आहे त्याच्यामुळं काही अडचण नाही, आपण कुठेही ब्लाऊज पीस ठेवून कट करू शकतो. एकाच व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने कटिंग करायचे किंवा अस्तरवर कसं आपण मॅनेज केलं पाहिजे मेन फॅब्रिकवर, तर हे मी पूर्ण तुम्हाला शेअर करते, कारण हे सगळं कस्टमरच्या कामावरच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर नक्कीच शिका आणि जर काही अडचण आली तर नक्कीच कमेंट करा, म्हणजे येणाऱ्या हर एक व्हिडिओमध्ये मी थोडं थोडं तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि अजून तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहिजेत तर ते पण कमेंट करा, म्हणजे मी ते पण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करेन. आता आपली पूर्ण याची कटिंग झाली. पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपण पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.